पूर्वी उन्हाळा म्हटला की कोकम सरबत, रसना आणि लिंबू सरबत आणि फार फार तर कैरीचं पन्हं अशा काही मोजक्या रेसिपी असायच्या. तसंही कोकम सरबत हे आपलं सर्वांचं आवडतं आहे. बाहेरून आपण आणतो, त्यात फूड कलर असतो, ते खूप गोड असतं. अशा बरेच कंप्लेंट आजकाल आपण करत असतो. म्हणून आपण ते टाळतो. त्याच्यावर उपाय काय? प्यायचं नाही, हा उपाय नाही होऊ शकत. मग काय करूया? घरच्या घरी सरबत बनवूया. कोकम सरबत. काय लागणार आहे त्याला? थोडंसं आमसूल, जिरे, काळं मीठ आणि साखर. फक्त इतकेच पदार्थ आपल्याला लागणार आहेत. हे कोकम मी 4 तासापूर्वी भिजवून ठेवले होते आणि भिजवताना यामध्ये तुम्हाला दिसत असेल मी जिरे पण घातली होती. त्यामुळे जिऱ्याचा पण छान अर्क उतरलाय आणि आमसुलं म्हणजेच कोकम आपली भिजलेली आहेत. हे मी काय करणार आहे, तर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे पाण्यासहित. कलर दिसतोय? किती सुंदर कलर आलाय. आता हे मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतेय. हे आमसुलं मी वाटून घेतलेली आहेत. तेव्हा एकदम फाईन पेस्ट केली आहे मी. तरीही आपण त्याला गाळून घेणार आहोत, पण जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक मी केलंय. आमसुलं आणि जिरं मी ग्राइंड करून घेतले. हे मी आता गरम करणार आहे. ही बारीक केलेली जी पेस्ट आहे याला मी गरम करणार आहे. ती मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलंय. मी ही अर्धा पाव 125 ग्रॅम आमसुलं घेतली होती. त्यात मी घालणार आहे अर्धा किलो साखर आणि गॅस पेटवून त्याला मी गरम करून घेणार आहे. ते एकदम घट्ट होणार आहे म्हणून मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलंय आणि आपलं भांडं जे आहे ते मी धुवून थोडंसं त्यामध्ये ते पाणी घालेल म्हणजे आपल्याला सरबताची कन्सिस्टन्सी मिळेल आणि आपली साखर आणि सरबत आमसुलाचं पेस्ट केलेली ते छान शिजेल. आता हे बघा, हे छान शिजू द्यायचंय कारण आपण ते भरून ठेवणार आहे, त्यामुळे त्याला थोडंसं पक्क होणं गरजेचं आहे. पातळ पण झालंय, गार झाल्यानंतर थोडं घट्ट होईल, पण याला आपण थोडं शिजू देऊ. आमसुलाचा कलर पहा किती सुंदर आलाय. 5 मिनिट शिजल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे आणि पूर्णपणे गार होऊ देणार आहे आणि मग त्याला आपण गाळून घेऊ. आपलं सरबत गार झालंय आणि आपण त्याला आता गाळून घेणार आहोत. आमसुलात काही कचरा असेल किंवा जिऱ्याचं थोडंसं राहिलेलं असेल तर ते दाताखाली येतं, त्यामुळे आपण ते गाळून घेणार आहोत. पिताना मध्ये छान नाही लागत ना तोंडात, असं काही आलं तर. तुम्हाला हवं तर तुम्ही वस्त्रगाळ पण करू शकता, पण मला असं वाटतं पितांना थोडंसं तोंडात आमसुलाचं आलं तरी काही फरक पडत नाही. पण प्रत्येकाची आपली आवड असते, त्यामुळे हे छान गाळून घेतलंय. त्यामुळे असं मस्त आपलं छान सरबत तयार झालंय. पहा किती मस्त कन्सिस्टन्सी आहे. आणि यात मी घालणार आहे थोडंसं काळं मीठ. यामध्ये मी 1 चमचा काळं मीठ घालणार आहे आणि ते पूर्णपणे मिक्स करून एका बॉटलमध्ये हे भरून ठेवणार आहे. कोणताही फूड कलर न वापरता आपल्या सरबताचा रंग पहा किती छान आलाय. फक्त ओरिजिनल आमसुलाचं सरबत आहे. आपलं सरबत तयार आहे. बॉटलमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये त्याला ठेवू शकता. बाहेर राहणार नाही कारण आपण त्यात कोणतंही प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाहीये. हे फ्रीजमध्ये महिनाभर सुद्धा राहू शकतं. पण एवढं सरबत महिनाभर टिकेल का? नाही ना, प्यावंसं वाटतंय. बर्फ टाकूया आणि त्यावर आपलं ताजं ताजं बनलेलं सरबत टाकू आणि पाणी घालू. आपलं सरबत तयार आहे. मस्त कलर आलाय, काहीच प्रिझर्वेटिव्ह नाहीये आणि छान घरगुती बनलेलं आमसुलाचं सरबत, कोकम सरबत. मस्त. माझं तर एकदम छान झालंय. तुम्ही बनवा आणि तुमचं कसं झालंय मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.